विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये या अधिवेशनाला सुरुवात होते आणि राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील आता दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून अभिभाषणाला अगदी काहीच वेळामध्ये सुरुवात होईल। सोबतच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती हे देखील उपस्थित आहेत आणि या कामकाजाला आता सुरुवात होते। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे। 6 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडतील। आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे हे गाजू शकतात। विरोधकांकडून आरोपांची राळ उठवण्यात आलेली आहे। मग यामध्ये मंत्रालयातील लाचखोरीचं प्रकरण असेल, त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संबंधीचं जमीन प्रकरण असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताविषयीचा अहवाल असेल, शेतकरी कर्जमाफी असेल, अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक हे सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्याचबरोबर हे अधिवेशन अत्यंत विशेष ठरणार आहे, ते म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्यांचं पहिलं अधिवेशन आहे आणि त्याच अनुषंगानं अगदी काहीच वेळामध्ये आता राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ओळखही करून देतील। आणि याच संदर्भातले आपण आत्ताचे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांच्याकडून। वेदांत, आता कामकाजाला सुरुवात होतीये, राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे। आजच्या दिवसाचं हे नेमकं कामकाज कसं असेल? ज्या प्रकारे आपण बघितलं आजच्या या विधिमंडळाच्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांचं अभिभाषण होईल। आपण बघितलं मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर आतमध्ये राज्यपाल आणि सर्व विधिमंडळ सदस्य हे विधान भवनात गेलेले आहेत आणि सेंट्रल हॉलमध्ये आता राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात झाल्यानंतर शोक प्रस्ताव हा मांडला जाणार आहे आणि या शोक प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष सुरुवातीला बोलतील आणि त्यानंतर सदस्य शोक प्रस्ताव मांडल्यानंतर भाषण करतील। अगदी बरोबर आहे। त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये हा शोक प्रस्ताव मांडला जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि यावेळी हा शोकप्रस्ताव मांडला जाईल। परंतु वेदांत, हे अधिवेशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलं अधिवेशन ठरणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन अधिक विशेष देखील आहे आणि त्यांचं देखील ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाच्या अगदी सुरुवातीलाच करून देतील। या अनुषंगाने हे अधिवेशन कसं महत्त्वाचं असेल? तर काही कारणाने वेदांत नेबी यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण ही विधिमंडळातली दृश्य आपण पाहतोय। सेंट्रल हॉलमध्ये आता राज्यपालांचं अभिभाषण सुरू आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ओळख करून देतील आणि त्यानंतर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 6 मार्च रोजी स्वतः राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। आजपासून हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हे सगळेच आमदार असतील, त्याचबरोबर राज्यपाल असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, विधान परिषदेचे सभापती असतील, यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाला आता सुरुवात झालेली आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला देखील सुरुवात झालेली आहे। या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयकं ही मांडली जाणार आहेत। मुख्यमंत्री स्वतः यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत, त्यामुळे या अनुषंगाने देखील हे अधिवेशन महत्त्वाचं असं ठरणार आहे। 2026 आणि 27चा अर्थसंकल्प हा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत। खरं तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मांडतील असं जाहीर करण्यात आलं, परंतु काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवार यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पाची तयारी ही पूर्ण केलेली होती। तर यंदाचं राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अनेक अर्थांनी विशेष असणार आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेतेपदं ही देखील रिक्त आहेत। विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10% इतकी नसल्याचं कारण देत विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा देखील प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे। मात्र यामुळे अधिवेशन कामकाजावरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दोन्ही सभागृहातला नक्की विरोधी पक्षनेता कधी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच अनुषंगाने विरोधक देखील सरकारला धारेवरती धरण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे विरोधी पक्ष नेता पद नेमकं
या दोन्ही सभागृहांना कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.